अहमदनगरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय। यावेळी बाळासाहेब थोरातांनी आघाडीचा उत्साह वाढवलाय। नगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता थोरातांनी आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केलेत। नगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील थोरात गट सक्रिय झालाय। बाळासाहेब थोरातांनी आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी चंगच बांधल्याचं दिसून येत आहे। विखे थोरात जगताप यांच्यामध्ये अभी नहीं तो कभी नहीं अशी लढत होतीये। स्वतः शरद पवार यांनीच वैयक्तिक लक्ष घातल्याचं बोललं जात आहे। आज नगरमध्ये झालेल्या काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर थोरात यांनी आघाडीचा उत्साह वाढवलाय। काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागल्याचे थोरातांनी स्पष्ट केले। या निमित्तानं विखे थोरात द्वंद्व निश्चितच यापुढे देखील पाहावं लागणार आहे। आजची बैठक आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर करावी, चर्चा करावी, कशा पद्धतीने पुढे जायचंय, कशा पद्धतीने निवडणूक करायची आणि त्यामुळे भाषणाचं स्वरूप जे आहे ते साधारणतः काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीचं साधारण स्वरूप त्याचं ते राहिलेलं आहे। आणि त्यामुळे एक गोष्ट मान्य करतो की अनेकांना जो पाहिजे होता तो दारेगोळा तसाच साठलेला आहे, तो पुढे वापरण्यात येईल, पुढच्या महिन्यात वापरण्यात। याचा अर्थ समजायचा नाही की आता हे काही बोलले नाही म्हणजे काही नाही, जिथं गरज लागेल तिथं ते बोललं जाईल, याच्यावरती आपलं आहे ठरलेलंच आहे। त्यामुळे आज आपण असं हे करतो की साधारण काँग्रेस पक्षाची बैठक आहे, हे धोरण बोलावं, चर्चा करावी, कशा पद्धतीने पुढे जायची याची चर्चा करावी आणि या सगळ्या याच्यातून आजची ही बैठक होते। मेळाव्याचं स्वरूप आलंय, उत्साह वाढला। मला गेल्या 8-10 दिवसामध्ये अनेक तालुक्यांमधून पदाधिकारी, अनेक तरुण मंडळी यायला लागली, सुरुवात करायला। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।